नमस्कार, कुक विथ निशू या माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण क्रिसमस स्पेशल केक बघणार आहोत। घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यात आपण आज ही रेसिपी करणार आहोत। चला तर मग रेसिपीसाठी लागणारं साहित्य बघूया। सर्वप्रथम तर आपण ड्रायफ्रुट्स आहेत ते संत्र्याच्या रसामध्ये सोक करून घेणार आहोत। इथे मी एक मध्यम आकाराच्या संत्र्याचा रस घेतलेला आहे। तसेच टूटी फ्रूटी, काळे मनुका, पांढरे मनुका, काजू, बदाम, पिस्ता आणि थोड्याशा भोपळ्याच्या बिया होत्या त्या देखील मी इथे घेतलेल्या आहेत। तसेच आपण केकवर लावण्यासाठी जी चेरी वापरतो ते देखील मी इथे 2 ते 3 घेतलेले आहेत। अजूनही बऱ्याच प्रकारचे ड्रायफ्रुट्स आणि सुकवलेली फळं मार्केटमध्ये मिळतात, ती देखील तुम्ही इथे वापरू शकता। ह्यातले निम्म्यापेक्षा जास्त ड्रायफ्रुट्स इथे मी कट करून घेतलेत आणि आता आपण ते संत्र्याच्या रसामध्ये सोक करत ठेवणार आहोत। साधारणतः 10 ते 15 मिनिटांसाठी तरी सोक करत ठेवायचं। जास्तीत जास्त तुम्ही अर्धा तास देखील इथे हे सोक करत ठेवू शकतात। आता असे सोक करत ठेवूयात आणि इथे मी काही ड्रायफ्रुट्स आहेत ते बाजूला काढून घेतले, ते आपण वरती केकवर लावण्यासाठी ठेवलेले आहेत। आज आपण इथे केक बनवण्यासाठी गव्हाचं आणि नाचणीचं पीठ वापरलं। मी इथे समप्रमाणामध्ये दोन्ही पीठं घेतलेली आहेत। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही नाचणीचं पीठ किंवा फक्त गव्हाचं पीठ देखील वापरू शकता। तसेच मी या ठिकाणी पाऊण वाटी नैसर्गिक गूळ बारीक चिरून घेतलाय। गुळाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। पाव वाटीला थोडंसं कमी इथे मी आपण जे जेवणासाठी वापरतो ते तेल घेतलेलं आहे। तसेच अर्धी चमची दालचिनीची पावडर करून घेतले, अगदी चिमूटभर मीठ आणि इथे मी 3 कॉफीचे पॅकेट घेतलेत। 2-2 वाले इथे मी 3 पॅकेट घेतलेत। रेग्युलर फ्लेवरचे इथे मी इनो घेतले आणि व्हॅनिला एसेन्स घेतलेला आहे। इथे कॉफीऐवजी तुम्ही कोको पावडर देखील 2 चमचे घेऊ शकता। सर्वप्रथम तर आपण ज्या टीनमध्ये केक सेट करणार आहोत त्या टीनला इथे तेलाने ग्रीस करून घ्यायचे। इथे मी बाजूने तेल लावून घेतले आणि मध्ये बटर पेपर ठेवलेला आहे। ड्रायफ्रूट सोक होऊन 15 मिनिटं झाल्यात। आता आपण बाकीचं साहित्य एकत्र करून घेऊ। एका भांड्यामध्ये इथे मी तेल काढून घेतले आणि त्यामध्ये गूळ घालून तो व्यवस्थित विरघळवून घेणार आहे। इथे मी बारीक चिरून घेतले त्यामुळे थोडासा वेळ लागतोय, परंतु तुम्ही इथे गूळ किसून देखील घालू शकता। व्यवस्थित एका बाजूने हलवत आपल्याला हा गूळ वितळवून घ्यायचा आहे आणि ही कृती चालू करायच्या आधी मी एका बाजूला ओव्हन प्रीहीट करत ठेवलाय। मी 15 मिनिटांसाठी ओव्हन 180 डिग्रीला प्रीहीट करत ठेवलेला आहे। तुमच्याकडे जर का ओव्हन नसेल तर तुम्ही एका भांड्यामध्ये खाली मीठ घालून त्यामध्ये आपण जी भांडी ठेवायला रिंग वापरतो ती ठेवून प्रीहीट करत ठेवू शकतात। आता ह्यामध्ये मी सोक केलेले ड्रायफ्रुट्स देखील घालून घेते। इथे मी एकाच प्रकारची टूटी फ्रूटी वापरले, तुम्ही इथे मिक्स कलरची टूटी फ्रूटी देखील वापरू शकता। तुम्हाला जे हवे ते तुम्ही ड्रायफ्रुट्स इथे कमी जास्त करू शकता। गूळ आता बऱ्यापैकी वितळले। आता आपण ह्यामध्ये जी पीठ आहेत ते घालून घेऊया। अशा प्रकारे भांड्यावर चाळणी ठेवून त्यामध्ये पीठ घालून ते आपल्याला चाळून घ्यायचे आहे, जेणेकरून काही बारीक खडे वगैरे त्यामध्ये असतील किंवा काही कचरा असेल तो देखील बाहेर काढता येतो। आणि अशा प्रकारे चाळून घातल्यामुळे पीठ देखील आपल्याला इथे त्या मिश्रणामध्ये एकत्र करून घालता येतं। आता इथे मी अगदी थोडंसं मीठ घालते आणि ही दालचिनीची पावडर आपण इथे थोडीशी घालणार आहोत। आता हे छोटे जे 2-2 वाले कॉफीचे पॅकेट असतात ते मी इथे 3 घालते। इथे तुम्ही कोणत्याही कंपनीची कॉफी वापरू शकता। आता हे आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून ह्यामध्ये चाळून घेणार आहोत। इथे पीठ व्यवस्थित चाळून झालंय। आता हे आपण सर्व मिश्रण जे केले ते एकत्र करून घेऊया। आता आपल्याला हे एकाच दिशेने फिरवून घ्यायचं आहे। कोणत्याही पद्धतीचा केक बनवताना कधी पण आपण जेव्हा बॅटर बनवतो तेव्हा ते एकाच डायरेक्शनने फिरवून घ्यायचं आहे। त्याआधी आपण ह्यामध्ये व्हॅनिला एसेन्स घालून घेणार आहोत। इथे मी ही 2 छोटी चमची व्हॅनिला एसेन्स घातलाय, म्हणजे साधारणतः अर्धी चमची इतका व्हॅनिला एसेन्स ह्यामध्ये मी घातलाय। हा अगदी केकचं जे साहित्य मिळते त्या कोणत्याही शॉपमध्ये आपल्याला सहजतेने उपलब्ध होतो। आता सुरुवातीला आपण थोडंसं मिक्स करून घेऊयात आणि आपल्याला लागेल तसं आपण ह्यामध्ये दूध किंवा पाणी वापरू शकतो। इथे मी दुधाचा वापर करते, तुम्हाला हवं तर तुम्ही पाण्याचा वापर देखील इथे करू शकता। इथे मी गरम करून आपलं नॉर्मल टेम्परेचरला आलेलं दूध घेतलेलं आहे।
केक करताना कधीही इथे गरम दुधाचा वापर नाही करायचा. कधीही आपल्याला इथे रूम टेम्परेचरला असलेल्याच वस्तू वापरायच्या आहेत. थोडं थोडं दूध टाकून आता आपण हे व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घेणार आहोत. क्रिसमसमध्ये अनेक प्रकारचे केक बनवले जातात, परंतु इथे मी तुम्हाला अगदी घरच्या साहित्यामध्ये केकची रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आजची रेसिपी जर का तुम्हाला आवडली तर रेसिपीला कमेंट करायला विसरू नका. आणि हा केक अगदी कोणालाही चालू शकतो, कारण ह्यामध्ये आपण साखरेचा वापर केला नाही आहे किंवा मैद्याचा वापर देखील केला नाही आहे. या ठिकाणी मला साधारणतः 1 पेला मी दूध घेतलं होतं, त्यापेक्षा थोडंसं कमी दूध इथे लागलेलं आहे हे मिश्रण एकत्र करण्यासाठी. आता हे मिश्रण एकत्र करून झाले. आता आपण ह्यामध्ये इनो फ्रूट सॉल्ट घालून घेऊया. इथे मी इनो फ्रूट सॉल्टचा वापर केला आहे, परंतु तुमच्याकडे जर का बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा असेल तर तुम्ही अर्धी चमची बेकिंग पावडर आणि अगदी पाव चमचीपेक्षा थोडंसं जास्त इतका बेकिंग सोडा वापरू शकता. इथे मी इनो फ्रूट सॉल्ट थोडंसं ॲक्टिवेट करण्यासाठी दूध घालते. आता आपण हे एकत्र करून घेऊया. ही प्रोसेस आपल्याला व्यवस्थित करून घ्यायची आहे, कारण शेवटच्या बॅटरपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एका साईडला ओव्हन देखील प्रीहीट झालेला आहे आणि आपलं केकचा टीन देखील रेडी आहे. ह्या दोन्ही गोष्टी देखील जेव्हा रेडी असतील तेव्हाच आपण ह्यामध्ये इनो फ्रूट सॉल्ट घालायचं आहे. मिश्रण व्यवस्थित एकजीव करून झाले. आता आपण ते केक टीनमध्ये घालूयात. तुमच्याकडे जर का बटर पेपर नसेल तर तुम्ही पूर्ण मोल्डला किंवा ज्या भांड्यामध्ये तुम्हाला केक करायचे आहे त्याला तेलाने ग्रीस करून घेऊ शकता, किंवा तूप किंवा बटर लावलं तरी देखील चालेल. आता हे सर्व बॅटर आहे ते आपल्याला एकसारखं पसरवून घ्यायचं आहे आणि थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे. जास्त देखील टॅप करू नका. थोडंसंच आपल्याला इथे हलक्या हाताने टॅप करायचं आहे, जेणेकरून एकसारखं बॅटर सर्व बाजूने पसरलं जाईल. आता आपण जे ड्रायफ्रूट्स काढून ठेवले होते ते ह्यावरती लावून घेऊया. आवडीनुसार इथे आपल्याला हवे तसे ड्रायफ्रूट्स लावून घ्यायचे आहेत. इथे मी भरपूर ड्रायफ्रूट्सचा वापर केला आहे, कारण आता सध्या थंडी पण आहे आणि ह्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स किंवा अनेक प्रकारचे लाडू देखील बनवून खातो. त्यामुळे मी इथे जास्त प्रमाणात ड्रायफ्रूट्सचा वापर केलेला आहे. आता आपण हा टीन ओव्हनमध्ये साधारणतः 30 ते 35 मिनिटासाठी बेक करून घेणार आहोत. हे पसरट भांडं असल्यामुळे साधारणतः 35 मिनिटामध्ये केक एकदम परफेक्ट बेक होतो. परंतु तुम्ही जर का एखाद्या खोलगट भांड्यामध्ये केक बनवला तर काढायच्या आधी अशा प्रकारे चाकू घुसवून बघा, किंवा एखाद्या टूथपिकने देखील तुम्ही चेक करू शकता. चाकू किंवा टूथपिक एकदम क्लीन आली की समजायचं आपला केक आहे तो व्यवस्थित शिजलेला आहे. आता पूर्णतः थंड होऊ द्यायचा आणि नंतरच आपल्याला हा डिमोल्ड करून घ्यायचा आहे. तुम्ही जर कढईमध्ये जरी केक बेक केला तरीसुद्धा साधारणतः तेवढाच वेळ लागतो. कढईमध्ये बेक करताना साधारणतः सुरुवातीला मीडियम फ्लेमवर आणि नंतर लो टू मीडियम फ्लेम करत आपल्याला तो केक शिजवून घ्यायचा आहे. आता केक व्यवस्थित थंड झाला, आपण तो काढून घेऊया. आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा, कारण क्रिसमस स्पेशल हा केक मी तुमच्यासाठी खास बनवला आहे. त्यामुळे जितका जास्तीत जास्त तुम्हाला शेअर करता येईल तितकं जास्तीत जास्त शेअर करा. आणि या क्रिसमसमध्ये नक्की हा केक बनवा आणि तुमच्या घरच्यांना खाऊ घाला. आता हा केक आपण कट करून सर्व करून घेऊया. आणि अजूनही जर का तुम्ही कुक विथ निशा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.